मयूर म्हणत होता गाडी चालवता का, म्हणलो नाही तुझी गाडी तू चालव बाबा, मला गाडी नाही चालवते काय रे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि सकाळची जवळपास 10 वाजत आले आणि आता मी चाललोय लग्नाला. पण आज आपण एक चॅलेंज घेणार आहे, नो ड्राईव्ह फॉर 24 आवर्स चॅलेंज. म्हणजे 24 तास कोणत्याही प्रकारची गाडी आपण चालवणार नाही असं चॅलेंज आहे आजचं. ओके, कोणत्या प्रकारची गाडी म्हणजे मला फक्त बाईकच येते बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 व्हीलर पण येते, पण ती थोडी थोडी येते. सो कोणत्याही प्रकारची बाईक आपण 24 तास चालवणार नाही. सकाळचे 10 वाजले, 10 वाजेपासून तर रात्रीच्या 12 पर्यंतचं हे चॅलेंज असेल. सो बघू, आता जायचं मला लग्नाला. कोणकोणती गाडी भेटते, कोणकोणत्या गाडीवरती आपण जाणार आहे ते सगळं बघणारच आहे. ओके, सो आजचं चॅलेंज आता चालू होत आहे. नाणी ते पण सगळे चालले लग्नाला, इथं जेवण चालू आहेत. ओके, मी एका लग्नाला, ते एका लग्नाला. घरी बघता आता बाई, अमोल. ओके, सो चला बघू. रस्त्याने आता थोडं पायी पायी जावं लागेल, एक जण घ्यायला येतोय. बघू पुढं काय होतंय ते. सो फायनली मी आता घरून निघालोय आणि रस्त्याने चाललोय पायी पायी. गाडी तर काय अजून आली नाही. सो फायनली आपण मुसळगाव फाट्यापर्यंत आलोय. ओके, आणि एक गाडी भेटली होती, त्या गाडीवरती बसून आलोय मी नीलकमलपर्यंत. आता भाऊचा फोन आला होता, जस्ट रस्ता चेंज केला आम्ही, इकून जायचंय आता. तो बघू, कारण की प्रत्येक वेळेस तो सोबत असल्यावर गाडी मीच चालवतो. पण मग आज काय होतंय तो आल्यावरती समजेल. ही नीलकमल कंपनी इकडं. सो तो म्हटलं फाट्यावरती इथं थांबून राहा. मी थांबलोय, तो येतोय. बघू त्याची वाट 5-10 मिनटं. सो चला, तो आल्यावरती भेटू. सो फायनली गाडी आली आणि मी गाडीवर बसलोय. गाडी आल्या म्हणतो, मला म्हणतो गाडी चालव म्हणतो. म्हटलं आज आपलं चॅलेंज आहे, 24 तास गाडी आपण चालवायची नाही. त्याच्यामुळे ड्रायव्हर तू आहे आज आपला, बरं का. काय तू एकटा झाला? ताईला दिले गाडीत बसून. बरं झालं मग सर, तुझ्या घरमुळं. हा, आपला ड्रायव्हर आहे आजचा. हा, उतरून देऊ काय संबंध आहे उतरून? गाडी वाटलंच तर मी इकडं लावून लॉक करून गाडी घेऊन जाईल, ते पायी पायी निघून जाईल. सो चला भेटूया आता रस्त्याने, चाललंय आपलं. लॉन्सला पोहोचलोय आणि बाईक काय मी चालवली नाही, त्याची त्यानेच चालवली. तो मला म्हणत होता चालव म्हणून, पण मी काही चालवली नाही. सो चला, नवरदेव कुठे पहिले बघू आपण, त्याला भेटू. पूर्ण लॉन्समध्ये मला कुठेही मित्रमंडळी दिसेना, पाहतोय मी त्यांना. सो चला भेटतो 1-2 जणांना, मग परत भेटू आपण. आहे रे, फक्त कॅमेऱ्याने बाकी स्टँड बिंड साऱ्या गोष्टी. मग काय अरे, स्टँड नसलं चालतं, मेन कॅमेरा करता कॅमेरा. कोण दिसतोय मला, आपण आलोय 2 महिने. माझा सावळा फायनली लग्न झालंय आणि खूप दिवसातून सगळे मित्र भेटले. आपला गणेश आहे, संगीत, राजा आहे, किरण आहे, मयूर आहे आणि काय नाव सिद्ध तिकडे गेला का. हे बघा, बाकी सगळे जॉब वाले ज्येष्ठ म्हणजे अरे चांगल्या माणसाला ज्येष्ठ म्हणतात. ओके, वयामानाने नाही,
ठीक आहे, चांगला कवी आहे. सो चला आता इथून निघायचं आहे आपल्याला. सो फायनली भरपूर टाइम झालाय आणि आम्ही निघालोय लग्नातून. कॉलेजचा एक मित्र आहे, त्याची गाडी आहे, तो पण एकटाच होता. तो म्हणे चालवतो का गाडी? म्हटलो नाही, मी मागे बसेल, तुझे तू चालव गाडी. तो आणतोय गाडी आता. काय म्हणला? शीट गरम झाले का जास्त? हा बघा मयूर, नाही नाही मग तू मागं बसलो त्याच्या गाडीवर गेलो काय माझ्या गाडीवर, मग माझी गाडी घेतात नव्हती काय. मला गाडी बी आली का? गाडी पण आली, भाऊच्या गाडीवर गेली. तुझा भाऊ मयूर म्हणत होता गाडी चालवतो का? म्हणलो नाही, तुझी गाडी तू चालव बाबा, मला गाडी नाही चालवते. काय रे? चला चाललंय आता घरी, भेटूया डायरेक्टली घरी. सो फायनली मी घरी आलोय आणि मयूरने मला घरी सोडलं डायरेक्ट, आणि तो इथून निघून गेलाय. ओके, तो 2-3 वेळेस म्हटला मला गाडी चालवतो का? मी अजिबात नाही म्हटलं, मी काय गाडी चालवली नाही. येताना भाऊच्या गाडीवर गेलो, जाताना भाऊच्या गाडीवर गेलो आणि येताना त्याच्या गाडीवरती आलो. म्हणजे तर मी गाडी चालवली नाही. अजून तो दिवस जायचा आहे, बघू काय होते काय नाही. सो चला आता गोळ्या वगैरे घेतो आणि थोडं आराम करतो, मग भेटूया आपण थोड्या वेळाने. सो फायनली मी झोपेतून उठलो आणि तोंडात पाय धुतले आणि चहा वगैरे पेले आणि खतावाल्यांच्या दुकानात आलोय. पाहू म्हटलं थोडाफार डाटा देते का काही? हो आहे का? डाटा आहे, उधार नाही, कॅश लागतील. तो मी गप बसल एक तास इड फुकाट असेल तर दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही मानसिकता चेंज. गाडी आज दिवसभर वापरली नाही. मग इस्त्रीचा ड्रेस आणायला सुद्धा मी पायीच गेलो. गाडीवर बसल्यानंतर समजलं मला की आज 24 आवर्स बरं का खतावाली, 24 आवर्स आपल्याला बाईक नाही चालवायची, चॅलेंज याचं आपलं. सो गाडीवर बसलो, मग नंतर कळालं नाही गाडी नाही चालवायची. परत चावी ठेवून दिली आणि तसंच पायी गेलो. का बरं चालवायचं? चॅलेंज गेले आज. आजचा व्हिडिओ स्पेशल तो आहे आपला. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? चांगलं नाही का? आज का स्पेशल? अरे 200-300 रुपये पेट्रोल पण वाचले ना माझे. महत्वाची गोष्ट ती आहे बरं का, 200-300 पेट्रोलचे पण वाचले. पण मग तो पेट्रोलचे पैसे वाचले हा विषय नव्हता. महत्वाचे काम सुद्धा झाले, लग्नाला सुद्धा गेलो मी, सगळं झालं, ऍडजस्ट झालं. म्हणून जर वेळ आली तर तशी तुम्हाला गाडी काढून नाही, मग मी झोपून घेतलं असतं पण गेलो नसतं. चॅलेंज राहता. ओके, सचला काय हरकत नाही. आता आलो कधी म्हणता येईल, पायीच गेलो, मग अशी पायीच आलो. खतावाल्याची दुकानात दररोज गाडी घेऊन येत असतो. कधी कधी नाही येत, कधी नाही येत. नाही ही खोटे धंदा. तू एक दिवस सोडलं म्हणजे तू का बादशाह झाला काय? झालं. हा खोटं बोलतोय. तुम्ही खोटं बोलू नका. खोटं नाही, जे खरं आहे ते खरं आहे. एक वेळेस तुम्हाला कसं जे खरं आहे ते खरंच आहे. बरं 1 मिनिटात आपण थोड्या वेळाने भेटू. मोबाईल चार्जिंग लावायचा आहे, त्याच्याच दुकानात लावू. 2-3 मिनिट जातील तिचे. चला भेटूया आपण थोड्या वेळाने. सो फायनली मी आलोय घरी. आता जेवण करायचंय. इथं आहे पाठीमाग बाई दिसते. ओके चला आता जेवण वगैरे करू. रोहन शेटला अर्जंट फोन आला, त्याची मुलगी काय आजारी झाली वाटतं, तो गेला सिन्नरला. त्याला म्हटलं होतं मी येऊ का जोडी, पण तो नाही म्हणे, आहे म्हणे जोडी. सो चला काय हरकत नाही, जेवण वगैरे करू. जेवण झाल्यावर भेटू. अजूनही मी बाईक चालवली नाही. ओके, चॅलेंज अजून आपलं चालू आहे, झोपेपर्यंत ते चालू असेल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणारच आहे, कुठं कुठं काय काय झालं आज दिवसभरात. सो चला जेवण झाल्यावर भेटू. सो फायनली जेवण वगैरे झालं आहे आणि मी आलो पुढच्या घरामध्ये. ओके, आणि झोपायचं टायमिंग झालं आहे. बाथरूम पण रेडी आहे. आणि आपलं आजचं एक चॅलेंज होतं, नो ड्राईव्ह फॉर 24 आवर्स चॅलेंज.
24 तास कोणत्याही प्रकारची गाडी चालवायची नाही आणि तसं केल्यामुळं गाडी चालवलीच नाही. भरपूर आग्रह होता. लग्नाला गेलो, परत नानीला मळ्यात सोडायचं होतं, त्याच्यानंतर इस्त्रीला वगैरे इकडे भरपूर कामं होते. पायीच हिंडलो, गेलोच नाही मी गाडीवरती. ओके. आणि फायनली आता जेवण वगैरे करून झोपायला आले. भरपूर उशीर झाला आहे, जवळपास 11:30 पावणे 12 होत आली. जत्रा पण पूर्ण इथून उठली आहे. तर चला, काय हरकत नाही आहे. भेटूया उद्याच्या फ्रेश आणि करकरीत व्लॉगमध्ये आणि नवीन चॅलेंज मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेल. ओके. आणि आजच्या चॅलेंजला जसा खरा उतारलो आहे तसं उद्याचं पण चॅलेंज संपूर्णपणे पार पाडण्याचा आपण एक प्रयत्न करू. सो चला, भेटूया उद्याच्या फ्रेश आणि करकरीत व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. बाय. नो निम्म्याची वेळ आम्ही घरी सोडले, निम्म्यापेक्षा कमी वेळा इथं बरं, याच्या आधी लागून का बघायचं नाही. हा काही नाही टापा, याला अख्खं गावळ की त्या टापा अंतरात.